मिनिस्टर लय भारी लय भारी लय भारी न्यू होम मिनिस्टर लय भारी क्रांती भाऊजी आलेत आपल्या दारी अहो क्रांती भाऊजी आलेत आपल्या दारी अहो लय भारी लय भारी लय भारी न्यू आदरणीय रेखाताई मालचे यांचा मनापासून आभार व्यक्त करून आणि तुम्हा सर्वांना आजच्या या सुंदर अशा सोहळ्याच्या फुलबाच्या वाजवून शुभेच्छा देऊन सुरू करण्याचा होम मिनिस्टर आजचा कार्यक्रम आहे 5900 वाचा हा भाग आहे आणि या महिन्यापासून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात होते एकदा टाळ्या सगळ्यांच्या वाजू द्या सुरुवात करूया गणपती बाप्पा यस नमस्कार माऊली नाव तुमचं ललिता पाटील ललिता पाटील आणि ते दुसरे पाटील किशोरप्पा पाटील हे पाटील ते भाऊ झाले हा राजेश पाटील आणि सगळे मिळून पाटील तुमचं तुमच्या नवऱ्याचं आणि अण्णा हे सगळे मिळून पाटील ललिता राजेश पाटील यस एकदा पाटील बहिणींसाठी टाळ्या वाजवा बस एकदाच या टाळ्या एवढ्यासाठी वाजवायला लावल्या तुमच्याकडनं उखाणा ऐकायचंय म्हणून बया बिचारीने असा चेहरा केला की लाडक्या बहिणीचे पैसे परत माघारी जाणार आहेत खात्यावर सगळ्या जणांना उखाणा आला पाहिजे महादेवाच्या पिंडीला म्हटलं की 1000 रुपयाचा दंड आहे तो सोडून कोणताही उखाणा घेतला तरी चालेल बोला लावत होती कुंकू त्यात सापडला मोती राजेश रावांसारखे पती मिळाले भाग्य मानून मी किती हो एखाद्याचा उखाणा आवडला तर टाळ्या वाजवा म्हणजे मला समजून जाईल बोला रत्नमाळी बरं आणि दुसरी माळी कुणी गेले पोपट झुपरुमाळी हा पोपट झुपरुमाळी पोपट कोण आहे घरी आहे अरे पोपट कोण आहे पोपट माझे मिस्टर आहे हा आणि झिपरू झुपरू माझे सासरे मग तुमचं नाव कुठं आहे माझं नाव रत्नाबाई आणि आडनाव नाव बाविस्कर मग माळी कोण आहे वाडी पण ते नाव लावलेलं सासू रुक्माबाई हा आणि तुम्ही मी रत्नाबाई ते रुक्माबाई हा आणि उखाणा आचेच्या बशी चकमक दही कशाच्या बशी चकमक दही कशाच्या बशी आचेच्या बशी हा चकमक दही वहिनी करा लगेच तुम्ही सही पोपटराव गेले काशीला तर मी कधी पटापट म्हणजे ह्यांचे पोपटराव काशीला गेल्यावर सह्या करणार तोपर्यंत चे फाडून ठेवायचे का हा या जी नमस्कार नमस्कार भाग्यश्री हर्षल पाटील यस सगळ्या पाटीलचा टॅम्पो तो दुसरं अण्णावर सापडत नाही पुढे गरम गरम भाजी नरम नरम पाव हा वहिनी उखाणा लवकर घ्या डोकं नका खाव गरम गरम भाजी नरम नरम पाव हर्षलराव तसे बरे आहेत पण खूपच खातात भाव कशाला भाव खायला लागताय अहो तुम्ही गेल्या वर्षी जिंकले होते ना हो लकीचंद भाऊ या होम मिनिस्टर गेल्या वेळेच्या ओळखलं का तुम्हीच होते ना 3 वर्षांपूर्वी जिंकले होते पण तुम्ही जिंकलेत ना बघा वहिनी एवढं लक्षात ठेवावं लागतंय मला किती आवडतं आम्ही त्यावेळीच्या साडीचा कलर सांगतो तुमच्या थांबा ते होईच म्हणल्या पाहिजे अशी बॉर्डरची साडी होती बरोबर ना वहिनी त्या साडीत चकण्यात सुद्धा बदाम घ्यावे लागतात फक्त लाडूवरती ठेवून नाही चालत डोक्यात राहत नाही मला जजमेंट आलं म्हणजे तुम्ही जिंकले होते फ्री जिंकले होते तो मार्केट कार्यक्रम आहे ना तेव्हा आपणचाच वाढदिवस होता एवढं डोक्यात अजून सांगतो कोण कोण होतं पुढच्या गेल्या वर्षी कोण कोण होतं हे सुद्धा सांगतो मी बोला पण आज साडी बिडी बाहेर घालून आले काय विषय आहे आज गाडी न्यायचा विचार आहे का बघू लग असतं अहो ज्याने कार्यक्रम ठेवला तोच माणूस लकी चंद आहे त्यामुळे तुम्हाला लक्का नाही लागणार हा पुढे जया संदीप राठोड हवा वेगाने नव्हती हवेपेक्षाही त्याचा वेग जास्त हा उखाणा माझ्या युट्यूब वरती आहे हा उखाणा मी लिहिला ह्याने जर भारी घेतला त्यांना बक्षीस देणार आहे माझे हा हवा
हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्याचा वेग जास्त होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्याचा इरादा नेक होता. जिजाऊचा लेख तो लाखात नाही तर जगात एक होता. हे देवा, पुढच्या वेळेस मला जन्म देताना माझ्या काही इच्छा लक्षात ठेव. मी दगड झाले तर सह्याद्रीचा होऊ दे, माती झाले तर रायगडाची होऊ दे, तलवार झाले तर भवानी तलवार होऊ दे, वाघ नको वाघ नखे होऊ दे, मंदिर नको जगदेश्वराची पायरी होऊ दे, आणि पुन्हा माणूस म्हणून जन्माला आले तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणून हसत हसत मरणारा शिवा काशीद कर. आणि तेही जमले नाही तर मला पुन्हा जन्मालाच घालू नको, कारण की मी या जन्मी धन्य झाले महाराजांच्या महाराष्ट्रात जन्म देऊन. छत्रपती शिवरायांनी निर्माण केले स्वराज्य. संदीपरावांचं नाव घेते. सर्वांना जय महाराज. काय काय करते ते वाटाण्याची भाजी, कुठं वांगण, महादेवाची पिंड, असं महाराजांचा उखाणा मी लिहिलेला आहे. जर खरंच आवडलं असतं तर टाळ्या वाजवा. माझ्या युट्यूबवरती हा उखाणा आहे, बरोबर ना? असं उखाणं घेताना सुद्धा तुम्ही असं घ्या की पुढच्या पिढीला किंवा समोरच्याला प्रेरणा वाटली पाहिजे, नाही का? हे काय कुठं पोपट गेलं तिकडं ह्या सही करायला लागल्या, वहिनी काय गरज आहे बरं सही करायची तुमची? तुम्ही आपलं बचत गटाचा हप्ता घ्यावा, सुखाने राहावं. बोला. पूजा योगेश पाटील. सोन्याचं मंगळसूत्र रवी रवी दोडले योगेश पाटील साठी वडगाव. काय पाहिजे? वडगाव. बरं बरं. कुणासाठी? योगेश पाटील साठी. तुम्हाला बघायचं नव्हतं का? बघायचं होतं त्याला मुलं मॉन्टच गेलं ना तिकडे इथलं मॉन्टच घे फक्त. दूध सी सफेदी निर्मा से आई, रंगीन कपड़ा खिले खिले जाए, सबकी पसंद निर्मा. साडी मला म्हटलं काय नाव आहे? नेहा लक्ष्मीकांत देसले. देसले. पुढे? लक्ष्मीकांत विनायक देसले. त्याच्या पुढे? त्याच्या पुढे का? उलाला उलाला उखाणा घ्यायचा हो. हा. मंगळसूत्राच्या 2 वाट्या सरमायर टिकून लक्ष्मीकांतांचं नाव घेते दादारांची सून. वहिनी टेन्शन आहे, कुठला हप्ता बाकी आहे? मग असं का चेहरा टेन्शन मध्ये? पाऊस पडून गेलाय, कार्यक्रम पूर्ण होणार आणि लकीचंद भाऊंचे कष्टाचे पैसे त्यामुळे असा कार्यक्रम पावसामुळे अडणार नाही. आणि ज्यांनी कार्यक्रम ठेवला म्हणजे लकीचंद भाऊ असतील किंवा ज्यांच्यासाठी ठेवला ते किशोर अप्पा, त्यामुळं पाऊस येणार नाही, कार्यक्रम होणार, त्यामुळे तुम्ही टेन्शन नका घेऊ. काय नाव आहे? ज्योत्सना सुरेश सोनवणे. ज्योत्सना सुरेश सोनवणे. बरं, पुढे? आंब्यात आंबा हापूस आंबा, सुरेशराव माझे वाघ मी त्यांची जगदंबा. वहिनी आंब्यात आंबा हापूस आंबा आणि ते तुमचे वाघ आणि मी त्यांची जगदंबा. काहीतरी केलं तर जगदंबा वाघावर बसेल राहते, त्यामुळे ह्यांची पावर जास्त आहे, कळलं का? छान होता उखाणा. या तुम्ही इंस्टाग्रामला आहेत? ते रील बनवा, गुलाबी साडी आणि भारती अमोल कोतकर. भारती अमोल कोतकर. पुढे? सासू सासरे प्रेमळ. सासू सासरे प्रेमळ. हा, भांडकुदळ कोण आहे? नंदा औशी रावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या. नमस्कार. तुम्ही बचत गटाचे अध्यक्ष आहे? अंगणवाडी, शाळा, टेलर, काय करता? ऑनलाईन बिझनेस. हा, काहीतरी करतो. तुम्हाला माहिती आहे का, साडीचा पदर या बाजूला पकडला असेल, ग्रामपंचायत मेंबर, शाळेचे मॅडम, अंगणवाडीचे मॅडम, इकडून इकडे असेल नगराध्यक्ष, पंचायत समिती, गळ्याला पदर, कमरेला असेल तर बाहेर पडू काढू नका बरं, होईल उपासना वाटतं इकडे, त्याच्यामुळे म्हणून काय ते करताय तुम्ही. जी, काय नाव मागली? बरं, पुढे? चांदीच्या वाटीत खडी साखरेची खडी सतीशरावांचं नाव घेते तुम्हा सर्वांपुढे. नमस्कार, कशा आहात? तुम्ही होते का गेल्या वर्षी? हा ना, ते वाटतंय मला, ते टॅटू आठवला तुमचा. हा काय होता गेल्या वर्षी? लगेच सांगतो. निळी साडी घातली तुम्ही गेल्या वर्षी. आपण डान्स केला होता, बरोबर ना? जेवढे गेल्या वर्षी होते का मी त्यांची नाव असेल सुद्धा सांगू शकतो. बोला, पुढे? नम्रता ललित वाघ. मंगळसूत्र हे सौभाग्याची निशाणी, ललित रावांचं नाव घेते.
मी त्यांच्या अर्धांगिनी मग विसरून गेले. असू द्या. काय नाव आहे? कविता निलेश घोडके. रुसलेल्या राधिकेला कृष्ण म्हणतो हा. रुसलेल्या राधिकेला कृष्ण म्हणतो हा. निलेश रावांचं नाव घेते तुमच्यासाठी. सौ स्नेहल सोम वराडे. श्री क्रांती नाना मळेगाव. साडी घालते फॅशनची, पदर घेते साधा, सोमराव माझी कृष्णा मी त्यांची राधा. भवानी राजे. रोहित रावांचं नाव घेते छत्रपती शिवाजी महाराज. जी बोला. श्रीराव राजपूत. इंग्रजी भाषेत चंद्राला म्हणता मून. चंद्राला मून म्हणता आणि सूर्याला काय म्हणतात? सन म्हणतात. थोडं इंग्रजी भाषेत चंद्राला म्हणता मून. रावांचं नाव घेते राजू पाटलाची सून. तुमचं कधी झालंय? 99 मध्ये. म्हणजे 27 वर्ष जुनं कॅसेट आहे सगळं. मी 10च्या आतला बोलवलं होतं, नंतर लक्षात आलं की वाढवलं टायमिंग आपण. बोला. निर्मला शंकर. नेक्स्ट बघा यानंतर दोघं बाबू. मुंबईची मम्मा देवी. कुठली कुठली? मुंबईची मम्मा देवी. कलकत्त्याची कालिका. सांगा तुम्ही कुणाची मालिका? शांताराम बापूंचं नाव घेते शामराव महाजनची बालिका. तुम्ही बनवते काय जिंकले होते? काहीच नाही. अरे देवा. आज नशिबाच्या गोष्ट येते. बरोबर. कुठं राहते ते? या इकडे. ह्या गेल्या वर्षी होत्या, ह्या पण छान खेळल्या. शेवटी आउट झाले होते ना ते पाणापळीमध्ये. मी एवढं डोक्यात ठेवले, आले ना समजलं. म्हणलं ह्या होत्या. बोला. सोनाली महेंद्र खैरनार. हा मग इंग्रजी भाषेत गवताला म्हणतात ग्रास. पहिली चंद्राला काय म्हणले? मून. हा आणि ग्रास. पुढं इंग्रजी भाषेत गवताला म्हणतात ग्रास. महेंद्र आमच्या संसारात मला नाही त्रास. त्याच्यामुळे हसरे तुम्ही. त्रास असल्यावर कशा हातले असते? कशा तुमची मम्मी उडी नाहीये तुम्हाला? नाही सोन्या. पुढं शारदा सतीश समेंद्रे. नव्या नव्या आयुष्याची नवी नवी गाणी. ते राजा तुम्ही राणी. संपली प्रेम कहाणी. फिरवा इकडे, कारण इकडे आवाज नाही येणार. मॉनिटरिंग पाहिजे होता. हा. नंदिनी भाऊने. नंदिनी भाऊने. बरं पुढे. जन्म दिला मातेने, पालन केले पितेने, सौरभ रावांचं नाव घेते पत्नी या नात्यात. वहिनी जेवले का? तसं नाही हो, खाऊन पिऊन राहा. तब्येत खराब होऊन देऊ नका, बाकी काही नाही माझं. कसं आहे, बिचारी खाती पिते, खाल्लं पाहिजे. पण मग काय होतं, डाईट करतात लोक. हक्काने विचारलं जेवले का? उशीर झालाय हो कार्यक्रम करणं. मला जेवले का नाही? आता 12 वाजता संपायला मला. हा सुरुवावरून आलो. राहिलं असं तर मला भांडी घासायला घेऊन जा, काय अडचण नाही. हा पुढे. सुनीता परताप. आगे मागे कविता आहे. गाजरेचा हलवा केला की सुन परतापाटीत बसले रुसून मी घेतलं जाड. तो हलवा गाजराचा खाल्ला म्हणून तब्येती रुपये झाला, बाकी काय नाही आहे ना. इकडे बघा. हा आता भरलं. मला लोकेशन नो टेन्शन आलं तर कसं काय येणं गेली एवढंच राहील ना. बरं ना सगळं तेच टेन्शनमध्ये होतो. मला वाटतं पुढच्या वर्षी आपण खेळ धोत्राचाही घेऊया. तुमच्याबरोबर पुरुष कार्यकर्ते भरपूर आहेत ना. एक खेळ धोत्राचा कार्यक्रम घेऊ दुपारी, संध्याकाळी मग पैठणीचा घेऊ असं करू. हा. उमा संजय परदेशी. उमा संजय परदेशी. झुमराचं फुलुमराचं साजूक तुपाच्या नाजूक पोळल्या काढल्या रांगोळ्या टाकले पाठ. संजय रावांच्या जीवावर भारी माझं थाट. झिंझिन झिंगाट काही सोड झिंगाट नेसली पितांबर सोडले होते सभात. चांदीच्या किल्ल्यात सोनाच्या कुलपा उघडल्या खोल्या खोलीमध्ये परात. परातीत भात भातासारखं तू हे सगळं होईल ना. सगळं तू कसा करू बसायला ठायमंदी घोडा. चांगलं मोठं झोप मला इथं हसून हसली गाला पुसली रंगमालाची डबी कोकणावर जाऊन उभी. सगळं चहा पिऊन कोकणचा दखनचा मसलावर बसला बगडा. क्रांती भाऊ नाव निखिल रावांचं नाव घेण्यात क्रांती भाऊ तुमचा वेळ गेला सगळा. सगळा वेळ घालवला.
अडवू नका, सगळा वेळ अजून कार्यक्रम करायचा आहे. शिक्षण किती झालं? येस YBS. नोकरीचं बघा, हे नका पाठ करू, काय उपयोग नाही. हा, माझं नाव संगीता जयकोळी. हा, माझं नाव क्रांती नानामुळे. हा हा, पुढं. 1000ची साडी 500चा पदर. बडगावचे लोक करता गजर. आमदार किशोरप्पा पाटील बडगाव पाचोरा तालुक्यातील लोकांसाठी जिथे तिथे हजर. या बात, अतिशय सुंदर उखाणा वाटला.